माळी साहेब चिर्ले यांना विनंती केली जाते. माळी साहेब चिर्ले यांना विनंती केली जाते. समाधान शेठ माळी आपण मंचावरती या. आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मॅन ऑफ द मॅच दिली वैभव पाटील ठरला. प्रदीप दादा गायकवाड रायगड जिल्हाध्यक्ष बुरुड समाज बांबू सोसायटी राहुलजी बोर्डे यांना देखील विनंती असेल. आमदार विक्रमदादा पाटील प्रतिष्ठान अध्यक्ष पनवेल रवी भाऊ रत्न पारखे पनवेल शहर उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टी आदरणीय सन्माननीय संदीपजी डोंगरे साहेब समाजसेवक यांना मी विनंती करतोय आपण देखील मंचावरती या. संदीपजी डोंगरे साहेब, तदनंतर राहुलजी बोर्डे साहेब, प्रदीप दादा गायकवाड, रवी भाऊ रत्न पारखे, विक्रमदादा पाटील प्रतिष्ठान अध्यक्ष आहेत आणि त्यांना मी विनंती करतोय आपण देखील मंचावरती यायचं. हार्दिक आपलं सहर्ष स्वागत करतोय. सतीश केनी पुरस्कृत निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित निशांत चषक या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. याच दरम्यान विनंती केली जाते आदरणीय सन्माननीय सुनील शेठ शांताराम शेठ मडवी यांना विनंती करतोय की आपण देखील मंचावरती या. आयोजकांच्या वतीनं तुम्हाला विनंती आले. सुनील शेठ मडवी आपण देखील मंचावरती यायचे. मान्यवरांचं आगमन मंचावरती आणि या जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं इथे मान्यवरांचा स्वागत या ठिकाणी केलं जाईल. उरण तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा निशांत चषक 2025 ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि संपूर्ण आमचे लाडके मान्यवर तुम्ही अतिथी कक्षामध्ये पाहू शकाल ज्यांचं आत्ताच काही क्षणामध्ये आगमन झालं. सहर्ष स्वागत. मान्यवरांचे मानदे आले. आज खऱ्या अर्थानं मंच आतुरलाय तेजस व्यक्तिमत्व पाहण्यासाठी, मंच नटलाय आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी आणि मंच नटलाय आज आदरपूर्वक सन्मानासाठी. स्क्रीनवरती तुम्ही प्रदीप दादा गायकवाड रायगड जिल्हाध्यक्ष बुरुड समाज बांबू सोसायटीचे कार्यकारी राहुलजी बोर्डे साहेब, आमदार विक्रम पाटील साहेब, विक्रमदादा पाटील प्रतिष्ठान अध्यक्ष पनवेल रवी भाऊ रत्न पारखे पनवेल शहर उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टी संदीपजी डोंगरे साहेब समाजसेवक यांना आपण पाहताय स्क्रीनवरती ज्यांचं आत्ताच आगमन झालं. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत समाधान शेठ माळी साहेब यांना देखील तुम्ही पाहू शकाल. त्यांचं देखील आत्ताच आगमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समेत तुम्ही स्वराज देसाई यांना देखील पाहू शकता. हे आमच्या लाडके मान्यवर ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. आई एकविरा इव्हेंट्स संपूर्ण स्पर्धेला कव्हर करते. स्पर्धेची पारदर्शकता किती आहे, स्पर्धेची क्वालिटी किती आहे, स्पर्धेचा दर्जा पा किती उंचावलाय. परंतु खेळाडूंना मी विनंती करतोय कारण आयोजकांनी जी मेहनत घेतली त्या आयोजकांना पूर्णत्वास न्यायची आहे. 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा 5 सलामीचे खेळाडू पाठवायचे. डोंगरी टीमला सूचना आल्या आयोजकांकडून. खेळाडू कक्षामधून आपण लगेच सलामीचे बॅट्समॅन पाठवा. वेळ आता वाढत चाललाय. आयोजक आम्हाला सूचित करतायत. भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीम तुम्हाला हा शेवटचा आणि लास्ट कॉल आयोजकांच्या माध्यमातून दिला गेलाय. फायनल डिसिजन. सलामीचे खेळाडू पाठवा. किती उरणमध्ये हा त्रास प्रत्येक प्रवासाला करावा लागतो. हा रोजचाच प्रवास राहिला. दररोज ट्रॅफिकचा त्रास प्रवास सहन करावा लागतो आणि कपा डोंगरी टीमचे खेळाडू अगदी ट्रॅफिक मुळे चालत आलेत. आता क्रीडांगणामध्ये पेनल्टी नको त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. धावत पलत ते क्रीडांगणामध्ये पोहोचतात. त्यांचं विशेष कौतुक करू आम्ही. सलामीचे बॅट्समॅन आलेत मैदानामध्ये. चला आता सतीश स्मृती गावदेवी गावठाण आपण फिल्डिंग कडे जाऊया. चला आयोजक आपण लक्ष ठेवा त्या प्रत्येक गोष्टीकडे. पुढची मॅच चौथा सामना असणार आहे. विनंती करतोय आम्ही सतीश स्मृती जांभूलपाडा आणि त्यांच्या विरोधात होनेश्वर बोरी ही चौथी मॅच असणार आहे. कॅप्टन आपण आता टॉस साठी संपर्क साधा. पुढच्या मॅचचे कर्णधार पुढची मॅच होनेश्वर बोरी टीम आणि सतीश स्मृती जांभूलपाडा.
जर पुढच्या मॅच साठी जर कॅप्टन वेळेवरती उपस्थित झाले नाही तर 3 बॉलची पॅनल्टी, जो कॅप्टन नसेल तर टीमला 3 बॉलची पॅनल्टी दिली जाईल. आपण सन्मानाकडे जाऊया. आदरणीय सन्माननीय समाजसेवक समाधान शेठ माळी साहेब मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सुभाष पंडित यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण समाधान शेठ माळी साहेबांचा आदरपूर्वक सन्मान करूया. असं म्हणतात की बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पावले आणि आमच्या विनंतीला मान देऊन साहेब उपस्थित राहिलेत, त्यांचा मी सन्मान करू. साईंचे निस्सीम भक्त आहेत आणि चिर्ले चॅलेंजर्स टीमचे एक खेळाडू पाठीराखे स्पॉन्सर समाधान शेठ माळी साहेबांचा सन्मान केला जातो. धन्यवाद साहेब, आपल्या मनापासून आभार. पुढचे सन्मान जे आहेत ते आपण काही क्षणामध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया लगेच बॅक टू क्रिकेट मॅच कडे लक्ष वेधूया. सतीश स्मृती गावदेवी गावठाण टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीमला. निशांत चषक 2025. अनेक वर्ष ही स्पर्धा आम्ही डे फॉर्मॅट मध्ये पाहत आलो, परंतु या वर्षीचा हंगाम डे नाईट फॉर्मॅट. प्रदीप दादा गायकवाड यांचा आपण सन्मान करूया. मंचावरती उपस्थित असणारे आमचे लाडके मान्यवर प्रदीप दादा गायकवाड यांचा आपण सन्मान करू. प्रदीप दादा गायकवाड रायगड जिल्हा अध्यक्ष बुरुड समाज. राहुलजी बोर्डे साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण करूया. विक्रमजी पाटील प्रतिष्ठान, रवी भाऊ रत्न पारखे अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टी, संदीपजी डोंगरे साहेब समाजसेवक आणि स्वराज देसाई या सर्व मान्यवरांना मी विनंती करेल की आपल्या सन्मानाचा पण स्वीकार करायचा आहे. इनिंग ब्रेक नंतर स्वागत करू. जाऊया मॅच कडे. पहिला बॉल, पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर इनफिल्डच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक धावत सुटलेत. फाईन लेगला बॉल चाललाय सीमा रेषा पार. पहिला धावांचा श्रीगणेश करणारा चौकार. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्यात. बॅट्समन राकेश घरत आणि चंदन घरत. मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. सुदैवाने खेळाडूच्या पुढे पडला बॉल, त्यामुळे रन्स मिळेल 1 धाव. राकेश घरत एक चांगला खेळाडू आहे. 40+ मध्ये सातत्याने खेळाडू खेळतो. डोंगरी टेनिस क्रिकेट मधील एक नामांकित खेळाडू म्हणून राकेश घरतची ओळख राहिले. परंतु हेही विसरू नका, समोर सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघ, आकाश टकले, करण मडवी नामांकित खेळाडू तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे धावांची गरज राहील 5 ओव्हर मध्ये. टप्पा चांगल्या, हीच तर खासियत राहिली आकाश टकलेची. लाईन लेंथ, गुड लाईन स्पॉट वरती बॉल पिचिंग केला, वेग चांगले आणि डॉट बॉल होईल सांगता. आकाश टकलेसाठी पारितोषिक आले. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. समाधान शेठ माळी साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. आणखीन एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. आकाश टकले सध्याच्या घडीला गोलंदाजी हाताळतोय. वेगावरती स्वार होऊन भन्नाट गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती जरूर चुकी झाली, 4 मिळाल्या, परंतु आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन घडवलं आकाश टकलेनं आणि याच कामगिरीसाठी आकाशची ओळख आहे. बॅटच्या रडार मध्ये आला. पुन्हा एकदा इनफिल्डला कव्हर करण्याचा प्रयत्न. बॉल फाईन लेग मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक तोच प्रयत्न करतोय. खराब फिल्डिंग, 2 चुका केल्यात आणि 2 वेळा बॉलला पाठवले सीमा पार. 4 रन. या धावसंख्येवरती 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉल मध्ये आतापर्यंत 9 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. या विभागामध्ये ही नामांकित स्पर्धा, जे स्वप्न दादरपाड्याच्या प्रत्येक खेळाडूंना पाहिलं. आजी माजी खेळाडू अनेक वर्ष त्यांचं स्वप्न होतं की गावामध्ये नाईट क्रिकेटची स्पर्धा व्हायला हवी. त्यासाठी क्रीडांगण सुरुवातीला चांगलं हवंय आणि पहा किती चांगलं क्रीडांगण, किती अलोभनीय दृश्य आहे क्रीडांगणाचं. चौकार नंतर कमबॅक केला आकाश टकलेनं. गोलंदाजी चांगली केली, फिल्डर्सनं साथ दिली नव्हती, त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीमची धावसंख्या बिनबाद 9 धावा. प्रशांतजी घरात चिर्ले यांना विनंती असेल आपण मंचावरती या. प्रशांत घरात चिर्ले
खेळाडूंना सूचना आहे त्या आयोजकांकडून 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायची आहेत. पहिल्या षटकामध्ये आकाशने 4 मिनिटं लावलीत. त्यामुळे चला आता जो टाइम राहिला तो तुम्हाला दिलेल्या टाइम वरती 4 षटकं पूर्ण करावीच लागतील. आय थिंक याच विभागामधील आज बरेचसे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. कंठवली संघ, वेशवी टीम, सुरुंगपाडा आणि या मॅच मध्ये आपण गावठाणला पाहताय. दुसऱ्या षटकाला आपण सुरुवात करूया. गोलंदाजी ट्रॅकवरती भूषण धामापूरकर राईट आर्म ओव्हर द विकेट्स न दुसरं षटक आहे. सोडलाय बॉलला ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स एक्स्ट्रानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 10 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आकाशनं अवघ्या 9 दिल्यात आणि हे दुसरं षटक तुम्ही पाहताय. भूषण धामापूरकर एक चांगला दर्जाचा गोलंदाज, ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमीच्या खेळाडूने आपली ओळख टिकवून ठेवली. परंतु या मॅच मध्ये चांगला संघर्ष त्यांना आता करावा लागेल. ओ बागपुट वरती गेले, जागेवरून फटका खेळलाय, खडेकडे स्ट्रोक, डीप कव्हरला बॉल चाललाय दणदण दणदण करत, सीमारेषा पार, क्लासिकल फटका, 4 रन. खेळाडूंसाठी पारितोषिक आलंय. कैलासवासी विनय नारायण पाटील, विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ विलास नारायण पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. 3 चौकार 2000, 3 षटकांसाठी 2000 आणि 3 विकेटसाठी 2000 रुपये मिळतील. परंतु इथे राकेश गरजच्या बॅट मधून आलाय तडाखेबाज मायटी यूज षटकार. धावसंख्येने संघ पुढे चाललाय. धावफलकावरती 20 रन्स, 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आणखी एक चांगला फटका, डिप विकेटला टोलावला बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचले, रन्स मिळेल. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत, तो रन्स अवघे एक सिंगल. चांगली बॅटिंग राकेश खैरतकडे, अनुभव चांगला. अशा परिस्थितीमध्ये नेहमीच तो संघासाठी तारणहार राहिला आणि आज डावाला सावरायचा. बलाढ्य सतीश स्मृती गावदेवी गावठाण टीमच्या विरोधात चांगला संघर्ष त्यांना करावा लागेल. एक चांगला सन्मानजनक स्कोर सुरुवातीला बनवावा लागणार आहे. बॅकफुटवरती गेले, लेट कट केल्या बॉलला, आउटविल फास्ट आहे, गोळीच्या वेगाने बॉल चाललाय बाउंड लाईनच्या दिशेनं, सीमारेषा पार. आणखीन एक या ओव्हर मधला हा स्किलिंग स्ट्रोक, 4 रन. मेरिट नुसार खेळतात, जिथे बॉल पडेल तिथे आक्रमण आणि चांगला पवित्र आखलाय. 2 महत्वाचे गोलंदाज त्यांच्यावरती धावा काढल्यात. आकाशने 9 दिल्या, परंतु या दुसऱ्या ओव्हर मध्ये महागडी गोलंदाजी. भूषणनं 4 बॉल मध्ये 16 धावा मोजल्यात, तब्बल 16 धावा 4 बॉल मध्ये. टेन्शन वाढवणारे षटक. करण मडवी पोहोचला, आकाश तकले गोलंदाज समेत चर्चा करतात. लाईन लेंथ गरजेची आहे आणि पॉवर प्लेचं जर तुम्ही दुसरं षटक हाताळताय तर तुम्हाला आता परिवर्तन करावं लागेल गोलंदाजीमध्ये. कारण जर अशा पद्धतीची गोलंदाजी राहिली तर रन्स चांगल्या बनू शकतात. चांगली बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. चांगला बॉल खोलात टाकला, फुलर लेंथ गोलंदाजी. डॉट बॉल होईल सांगता निर्धाव चेंडू, ज्याबद्दल आपण चर्चा केली की असे चेंडू आता भूषणला हाताळायचे आहेत, जिथे सुरुवातीला बरेचसे टप्पे बॉल त्याने टाकले आणि त्याच्यावरती आक्रमण केलं. धावफलकावरती धावा लागल्यात 25 धावा. 1.5 बॉलचा खेळ संपला, आतापर्यंत 25 धावा आपण धावफलकावरती पाहतो. पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे. 5 षटकांची मॅच. सुरुवातीचे सामने आपण 5 षटकांचे पाहता. फिल्डिंग मध्ये बदल केला गेला. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डिप मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू तैनात आहे आणि त्यांना भेदून बॅटिंग करण्याचा प्रयत्न आता सध्याच्या घडीला बॅट्समन करतायत. एक झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी निघालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. थ्रो पोहोचेपर्यंत 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं षटक क्रमांक दुसरं होईल समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 27 धावा भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीम.
यांच्या स्मरणार्थ विलास नारायण पाटील 3 चौकार 2000 रुपये, 3 षटकार 2000 रुपये आणि 3 बॉलमध्ये 3 विकेट्स गोलंदाजांनी घेतले तर तरी देखील 2000 रुपये हे खेळाडूंना दिले जातील. अगदी क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक. धाव फलकावरती 27 धावा. आमचा VIP डाश तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, जिथे मान्यवरांचं आगमन त्यांचा सन्मान काही क्षणामध्ये आपण करू. इनिंग ब्रेक्स नंतर पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा. अद्याप 18 बॉल. वेळेकडे लक्ष ठेवा. पुन्हा एकदा सूचना आले. बॉलिंग ट्रॅकवरती करण मडवी षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज होईल. करण मडवी फार कमी कालावधीमध्ये आपलं नेतृत्व, आपलं कर्तृत्व प्रेक्षकांच्या मनामध्ये बिंबवलं. ते नाव आहे करणचं आणि गावदेवी गावठाण टीमचा एक अष्टपैलू सुपर डुपर खेळाडू म्हणून करण मडवीची ओळख राहिले. तो आलाय गोलंदाजीसाठी आणि त्याचा स्वागत करत असताना इलेव्हेशन इथे पडले कमी, उंची जास्त, आकाश टकले, डाऊन दी बॉल, टिपलाय झेल. राकेश गरतला दिलाय परतीचा इशारा. विकेट क्रमांक 1. 27 वरती पहिला धक्का भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीमला. राकेश चांगली बॅटिंग करत होता. 5 बॉल मध्ये 16 काढल्या. तो इथे मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरला नाहीये. 5 षटकांची मॅच आहे. तुमच्या अगदी टिकून राहण्याची देखील परीक्षा असते 5 षटकांमध्ये. शॉर्ट फॉर्मॅट जरूर, परंतु रन सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये 27 बनल्या होत्या. खरंच मोठ्या फटक्याची गरज होती का हा प्रश्न पडेल आता राकेशला देखील. कारण करण एक चांगला खेळाडू, त्याला ठाऊक आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करावी. नवीन खेळाडू आलेत. या स्पर्धेसाठी आणखीन एक योगदान आलं. समाजसेवक समाधान शेठ माळी साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपयाचं आर्थिक योगदान आलं. त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. नवीन खेळाडू आलेत. हर्षल घरत हा खेळाडू मैदानामध्ये आला. अर्थातच बाला या नावाने खेळाडू ओळखला जातो. व्हाईट बॉलचा इशारा दिला अंपायर्सनं. बॉल टाकल्यानंतर करण अगदी लगेच निघून गेला. तो बॉल इन ऍक्शनसाठी अपेक्षा नव्हती, परंतु हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर चाललाय. पंच सांगत असताना रन्स मिळेल 1. 28 रन्स, 28 धावा. हर्षलला आपण पाहतोय. बॅकफुट वरती गेले, हलक्या त्यांना ग्लान्स केलं बॉलला. चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. बॉलला थांबवलं, स्टॉप केलं बॉलला. जर थांबवू शकले नसते तर 4 मिळाले असते. आउटफील्ड फास्ट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षकाचं आपण कौतुक करूया. बालाच्या बॅट अगदी फार लोकप्रिय आहेत. बरेचसे खेळाडू बाला या बॅटचा वापर करतात. आताच्या घडीला क्रिकेटच्या बॅटमध्ये बालाचं नाव हे ब्रँड बनले आणि तोच खेळाडू ज्याच्या अंबॅसिडर म्हणून ओळखला जातो तो हर्षल घरत. अर्थातच बाला तुम्ही नॉन स्ट्राईक एंडवरती त्याला पाहताय आणि त्याच्या सोबतीला चंदन घरत 7 बॉलमध्ये 10 काढल्यात. फुलर लेंथ बॉल, बॅटची एज लागले, मागे चाललाय बॉल. हो, क्रिकेटमध्ये फुटबॉल. व्हेरी गुड फिल्डिंग. किशोर मडवी यांना आपण पाहताय. ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं. अगदी अनुभवी खेळाडू आहेत. 40+ हे खेळाडू, तो अद्याप टीम मध्ये जागा त्यांची आहे. म्हणजे त्यांच्याकडे क्रिकेटचं टॅलेंट, क्रिकेटची त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, म्हणूनच त्यांना 11 मध्ये खेळण्याची संधी मिळते. चांगलं स्टॉप केलं बॉलला. लुअर फुल टॉस बॉल. चांगली गोलंदाजी. करणचं कौतुक करूया. पार्ट टाइमर गोलंदाज सुरुवातीला हा गोलंदाज आला होता, पण तो आत्ताच्या घडीला टीम मधला महत्वाचा गोलंदाज बनलाय करण मडवी. सर्वांना ठाऊक आहे, उरणच्या प्रेक्षकांना तर सांगायलाच नको, करणची बॅट नेहमीच बोलत असते, परंतु आज बॉलिंग मध्ये देखील इम्प्रेस केलंय. फुल टॉस बॉल लॉंग ऑफला चाललाय. दयानंद मडवी तिथे पोहोचलाय. रन्स मिळेल अवघी 1 सिंगल. हे षटक राहिले सतीश स्मृती गावदेवी गावठाणच्या नावावरती. आणि आतापर्यंत जर या ओव्हरचा विचार केला तर बॉल टाकलेत करण मडवीनं टोटल 5 बॉल आणि धावा दिल्यात अवघ्या 4 धावा. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 3. पुन्हा एकदा ग्लान्स केल्या, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. रन्स मिळते फक्त 1च धाव आणि अशा रीतीने 3 ओव्हरचा 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 1 खेळाडू बाद. भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी 32 धावा.
गावठाण टीमचे बिग पॅकर्स सुनील शेटमडवी यांचा संघ आहे आणि नेहमीच या संघासाठी त्यांचं प्रचंड मोठं योगदान आम्ही अनेक वेळा पाहिलं आणि आज संघाची कामगिरी 3 षटकांमध्ये चांगली पाहायला मिळाली. 3 ओव्हरमध्ये अवघ्या 32 धावा दिल्यात. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत, परंतु मैदानामध्ये एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. रात्रीचे ठीक 9:56 होत आहेत आणि तिसरी मॅच ही सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आज थोडासा वेळ लागला, खेळाडू काही उशिराने पोहोचले, पण तू जे प्रेक्षक मॅच पाहतायत त्यांना मी जरूर सांगू या दिशेने येत असताना तुम्हाला ट्रॅफिकचा जरूर अभाव पाहायला मिळेल. ट्रॅफिकचं कारण असतं, त्यामुळे वेळेवरती घरातून आपण निघा आणि उद्या वेळेवरती स्पर्धा ही ठीक सुरू केली जाईल. आज देखील पहिली रात्र स्पर्धेची डे नाईट फॉर्मॅट. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली. मगाशी देखील आपण प्रेक्षक मोठ्या संख्येने पाहिले आणि आज घरचं क्रीडांगण आहे. वेशवी गावचं देखील एक क्रीडांगण म्हणायला हरकत नाही आणि त्यांचा संघ एक मॅच जिंकलाय, त्यामुळे पुढची मॅच कदाचित प्रेक्षकांची गर्दी आणखीन वाढेल. सातत्यानं 5 रात्रीमध्ये स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट. आजची पहिली रात्र 22 मार्चला स्पर्धा सुरू झाली आणि 26 मार्च ही स्पर्धेची शेवटची डे नाईट. प्रत्येकाचं चांगलं योगदान. प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये आणि मालिकावीर राहणाऱ्या खेळाडूला, सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा आपण फ्रीज देऊन त्याचा सन्मान करू. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी सायकल आहे आणि प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहे आईवा कॅच. जर प्रेक्षक तुम्ही कॅच पकडाल तर तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच धावत पळत या आणि तुमच्या नावाचं अगदी चिठ्ठी त्या आयोजकांपर्यंत द्या. आणि शेवटच्या रात्रीमध्ये लकी कुपन एका नशीबवान भाग्यता विजेत्याला ती सायकल दिली जाईल. आयोजकांनी कुठल्याही गोष्टीची मॅडी कमतरता ठेवली नाही. किती चांगलं आयोजन केलं. म्हणूनच मी सुरुवातीलाच उल्लेख केला की उरण तालुक्यातील ही मानाची स्पर्धा आहे आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये बरेचसे प्रेक्षक एकवटलेत मॅचचा आनंद घेत असताना. मॅचकडे लक्ष वेधूया. आता षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आलाय पुन्हा एकदा आकाश टकले. सातत्यानं 2 षटकांचा स्पेल त्याच्या वाट्याला येतो आणि आकाश टकलेला आपण इन ऍक्शन मोड मध्ये पाहताय. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 7 बॉल या खेळपट्टीवरती आकाशनं टाकलेत, अवघ्या 10 धावा काढू दिल्यात. आता शांत बसून चालणार नाही भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीमला. कमीत कमी 60-62 धावा या 5 ओव्हरमध्ये काही झालं तरी बनायला हव्यात. पण मागील मॅच मध्ये कंठवली टीमने 78 काढल्या होत्या. सर्वाधिक मोठा स्कोर राहिला. फिरून खेळण्याचा प्रयत्न, अगोदरच ऑफस्टम्पच्या बाहेर निघालाय आणि त्याच्यानंतर फाईन लेगला ठोकून दिलाय. बालाच्या बॅट मधून आलाय उत्तुंग असा खणखणीत षटकार. फटका तुम्ही पाहिलात, अगदी डायरेक्टली बॅनर वरती पोहोच लागलाय. आईवा कॅच. आईवा कॅच त्या ठिकाणी प्रेक्षकांनी पकडल्या. तर चला प्रेक्षक, आपण आपलं नाव देऊ शकता आयोजकांकडे. जर आपण भाग्यवान राहिला तर तुम्हाला सायकल मिळेल. मिस टायमिंग आहे. षटकार मागील बॉल वरती, त्याच्यानंतर कॅच. कॅच सोडलाय, कॅच ड्रॉप केलाय. खराब फिल्डिंग. साधा आणि सोपा हा कॅच सोडलाय, कारण बालाला संधी देणं एक घातक राहू शकते सतीश स्मृती गावदेवी गावठाण टीमला. आणि जास्त सध्याच्या घडीला ज्या पद्धतीची बॅटिंग करतायत. स्कोर पोहोचलाय 40 वरती. अद्याप 9 बॉल 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चंदन जो सलामीला आलाय तो खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. मिस टायमिंग या क्षेत्ररक्षक कुणी नाही. एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ वरून दयानंद पोहोचलाय. 1 झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो पोहोचेपर्यंत 2 झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी देखील निघालेत आणि पाहता पाहता 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. रात्री धावांची चोरी केली अगदी भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीमच्या खेळाडूंनी. कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट्स. ग्रामीण क्रिकेटची मजा काही वेगळी असते. गावासाठी जेव्हा तुम्ही उतरता, गावाचे प्रेक्षक, गावची एकात्मकता, गावाची एकजूट आणि आज गावाची प्राण प्रतिष्ठा आपण प्रणाला ठेवून गावाच्या नावासाठी आम्ही क्रीडांगणामध्ये उतरलोय. तर आम्हाला जिद्दीनं क्रिकेट खेळायचं आहे हे ठणकावून सांगतायत भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीम. बॉल चांगला, लाईन चांगली आहे. ऑफ स्टंपच्या अगदी पिछा करण्याचा प्रयत्न, बॅट्समनला फॉलो केला आकाशनं. डॉट बॉलची होईल सांगता निर्धाव चेंडू. 5 बॉल आतापर्यंत हाताळलेत आणि या 5 बॉल मध्ये रन्स दिलेत आकाशनं. 11 धावा या 5 बॉल मध्ये खर्च झाल्यात. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल. लोअर फुल टॉस.
खोदून काढल्या बॉलला. डीप मिड विकेटचा खेळाडू पोहोचलाय. भूषण त्या ठिकाणी एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न अंगाशी येईल का? थ्रो थोडासा उशिरानं पोहोचला. ऐन मोक्याच्या क्षणाला बॅट्समननं कॉल केलं की दुसरी धाव धोक्याची राहील आणि रन्स मिळते येते एक सिंगल. आणि अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 11च्या सरासरीनं भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीम एक खेळाडू बाद 44 धावा. चार षटकांचा खेळ संपलाय. 44 बनल्यात. शेवटचं षटक आहे पहिल्या सत्रामध्ये. आणि चला पुढच्या मॅचसाठी आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय. इनिंग ब्रेक्स होणार आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये कॅप्टन यायलाच हवेत. सतीश स्मृती जांभूलपाडा आणि होनेश्वर बोरी टीम. जो कॅप्टन नसेल तर कॅप्टनला पॅनल्टी राहील 3 बॉलची. आयोजकांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं 3 बॉलची पॅनल्टी ही टीमला दिली जाईल. होनेश्वर बोरी टीमचे कॅप्टनी आणि त्यांच्या विरुद्ध सतीश स्मृती जांभूलपाडा. ध्रुवित मात्रेचा संघ आहे बोरी आणि प्रयास पाटीलचा जांभूलपाडा संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आता वेलेवरती जॉईंट व्हा. बोरी संघाचे कॅप्टन आलेत विवेक कल्पेश. आपलं स्वागत आहे या पण मंचावरती. आणि जांभूलपाडा टीम आपण देखील लवकरात लवकर संपर्क साधा. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये टीमचा कॅप्टन संचित टकले. गावदेवी गावठाण सारख्या टीम मध्ये युवा कर्णधारला संधी दिली कॅप्टन बनण्याची. ही देखील तेवढीच चांगली गोष्ट म्हणूया आपण. युवा कर्णधार संचित टकले बॉलिंग ट्रॅक वरती तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. पहिला बॉल. पहिलाच बॉल टप्पा टाकलाय. इलेव्हेशन पडले कमी. फिल्डर आले. भूषण बॉल खाली पकडले कॅच आणि बालाच्या बॅटिंगला दिले पूर्ण विराम. विकेट क्रमांक 2. विलासजी गोंदले साहेब यांचं आगमन झाले आणि विलास नारायण पाटील यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं. विलास नारायण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय. इथे फटका चांगल्या बॅटच्या रॅडर मध्ये आलाय. लॉंग ऑनच्या वरून धाडलाय आणि या षटकारानं भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरीचा अर्धशतक कंप्लीट झालाय. 50 धावा धाव फलकावरती. पराभूत झाला तरी देखील जास्त षटकार असणाऱ्या खेळाडूला ती बॅट मिळणार आहे. आणि आतापर्यंत वैभव पाटील मोस्ट सिक्सेस खेळाडू राहिलाय. सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू वैभव पाटील आहे. तो 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा. पुढच्या मॅचचा टॉस झाला आणि होनेश्वर बोरीने टॉस जिंकला. गोलंदाज संचित पुढचा बॉल. इथे देखील फुल टॉस होता लॉंग ऑफला. चला सुदैवाने मोठा फटका आला नाही या बॉलवरती. 1 रन्स कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थ्रो राहिलाय खराब आणि ते 2 धावा तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. कदाचित या थ्रोची गरज नव्हती. थांबले असते खेळाडू. टप्पा दिला असता हातामध्ये तरी देखील चाललं असतं. पण तो 1 रन एक्स्ट्रा आले. आणि प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी मॅडी जो तुम्ही फ्रीज पाहताय त्याचे जे गुण आहेत ते 3 मॅचेस म्हणजे ज्या सुरुवातीच्या एका रात्रीमध्ये तुम्ही संपूर्ण मॅच खेळाल तेच गुण ग्राह्य दिले जातील. आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा रूल आहे.
सेमीफायनल फायनलच्या धावा तुमच्या पकडल्या जाणार नाहीयेत आणि इथे आकाश टकले कडून झाले चुकी. बॉल चालले लॉंग ऑन सीमारेषा पार, चौकार. चार धावा मिळायला गेल्या, चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षण त्याही पेक्षा खराब म्हणूया आपण. पुढे आले बॅट्समन आणि हा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू, आणखीन एक व्हाईट बॉल. हे षटक महागडे राहिले आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिले, खराब फिल्डिंग म्हणूया आपण. क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही संजितला. 13 धावा 4 बॉल मध्ये दिल्या. 57 वरती संघ पोहोचलाय. टप्पा बॉल, आणखीन एक व्हाईट बॉल. ऑफस्टम्पच्या वारंवार बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. स्पीड गोलंदाजाकडे हवा तितका नाहीये, वेग थोडासा कमी आहे. युवा गोलंदाज आहे, परंतु लाईन लेंथ तुम्हाला सुधारावी लागेल आणि वेळेवरती जर तुम्ही बदल करू शकला नाही तर प्रतिस्पर्धी टीमला धावा मिळतील एक्स्ट्रा, आणि तेच सध्याच्या घडीला घडतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉफ केला बॉलला. क्षेत्ररक्षक ऑन साइड वरून आलेत, कॉर्नर रिजनला फिल्डिंग करतायत. एक झाले कंप्लीट आणि एका धावेवरती समाधान मानतील. ज्या पद्धतीची सुरुवात राहिली दुसऱ्या ओव्हर तिसऱ्या ओव्हर मध्ये, ज्या पद्धतीने करणनं गोलंदाजी केली, असं वाटलं की 60 धावा बनणं आता कठीण बनेल, परंतु ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत चंदन आणि प्रतीक, या दोन खेळाडूंमध्ये एक चांगले पार्टनरशिप आणि संघ पोहोचलाय 59 धावा. आणि या सत्रामधील हा शेवटचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय, फटका फसलाय. डिप मिड विकेटचा खेळाडू आलाय बॉल खाली, इथे देखील सोडलाय कॅच. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगची गुणवत्ता याच ढासाळले. काय खराब फिल्डिंग केले. प्रत्येक ओव्हर मध्ये आपण मिसफिल्ड पाहिली. तब्बल रन्स कंप्लीट होतील या बॉलवरती. अंपायर 3 धावा जलद गतीने पूर्ण केल्यात आणि इथे पहिलं सत्र समाप्त झालंय. बॅटिंग करत असताना धावा काढल्यात 62 धावा काढल्यात आणि 63चा पाठलाग. 63 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. आपण सन्मानाकडे जाऊया. लगेच उपस्थित मान्यवरांचा सन्मान करू. प्रदीपदादा गायकवाड, रायगड जिल्हाध्यक्ष बुरुड समाज, यांचा आपण सन्मान करणार आहोत. प्रदीपदादा गायकवाड यांना विनंती असेल त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. एक दमदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि आज या स्पर्धेला ज्याने आपलं अमूल्य योगदान दिलंय त्यांचा आम्ही सन्मान करू. सुभाष पंडित यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण प्रदीपदादा गायकवाड, रायगड जिल्हाध्यक्ष बुरुड समाज, बांबू सोसायटी यांचा आपण सन्मान करूया. उपस्थित मान्यवर, अतिथी देवो भव ही परंपरा जोपासण्याचं कार्य आमचे आयोजक कमिटी करते. प्रत्येक पाहुण्याकडे बारकाईने लक्ष, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. धन्यवाद प्रदीपदादा गायकवाड. आणि एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रदीपदादा गायकवाड यांच्यासाठी, ज्यांनी या स्पर्धेसाठी 2 ट्रॉफ्या, प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेसाठी दिली. त्यांचा आम्ही विशेष कौतुक करू. ही बिग ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. धन्यवाद साहेब, आपलं मनपूर्वक आभार. चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये आपलं दिलं त्याबद्दल आपला आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि त्यांचे मित्र परिवार उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. पुढे जातोय सन्मानासाठी आणि सन्मान असेल स्वराज देसाई साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. स्वराज देसाई यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला पुढचा सन्मान करू. राहुलजी बोर्डे साहेब, आमदार विक्रमदादा पाटील प्रतिष्ठान अध्यक्ष पनवेल. राहुलजी बोर्डे साहेब यांचा आपण सन्मान करूया. आमदार विक्रमदादा पाटील प्रतिष्ठान अध्यक्ष पनवेल आणि त्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आमचे मान्यवर सुभाष साहेबांच्या शुभास्ते सन्मान केला जातोय. राहुलजी बोर्डे साहेब, आपलं मनपूर्वक आभार. आपण देखील या स्पर्धेमध्ये आपलं योगदान दिले. तदनंतर आपण पुढचा सन्मान करतोय. रवी भाऊ रत्न पारखे यांचा आपण सन्मान करूया. पनवेल शहर उपाध्यक्ष. विक्रांतदादा प्रतिष्ठान चे अध्यक्ष आपण पाहिले राहुलजी बोर्डे. आणि पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय.
रवी भाऊ रत्न पारखे पनवेल शहर उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा संदीपजी डोंगरे साहेबांचं देखील आगमन झालंय. समाजसेवक संदीपजी डोंगरे साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. पुढचा सन्मान असेल संदीपजी डोंगरे समाजसेवक यांचा आपण सन्मान करूया. श्रीनिवास मोहिते यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. श्रीनिवासजी मोहिते यांच्या शुभ हस्ते सन्मान. संदीपजी डोंगरे साहेबांचा सन्मान. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचा मी सन्मान या ठिकाणी करतोय. आणि पाच जे प्रेक्षक बॅनरच्या समोर बसलेत त्यांना विनंती करतोय आम्ही बाउंड्रीच्या अगदी मागे बसा. समोर कुणी बाउंड्रीच्या बसायचं नाहीये, आयोजकांकडून सूचना येत्या. आणि चला दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल प्रेक्षकांना तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. निशान चषक 2025 प्रथमच दादरपाडा नगरीमध्ये जे स्वप्न पाहिलं भव्य डे नाईट चषकाचं ते आज पूर्ण होताना तुम्ही पाहताय. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया आपण बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील व्हाईस ऑफ उरण प्रसादजी भोईर सर दादरपाडा यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. रात्रीचे 10:12 होतात आणि आपण पाहतोय स्वर्गीय निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित सतीश केणी पुरस्कृत निशांत चषक 2025 पर्व पहिली. आणि या पहिल्या पर्वातील पहिल्या फेरीतील हा आपण तिसरा सामना अनुभवतोय. आणि तिसऱ्या सामन्यातील हे दुसरं सत्र जिथे सामना रंगलाय डोंगरी विपक्ष गावठाण या दोन संघांमध्ये. पहिलं सत्र आपण ऐकलं ज्यामध्ये 5 षटकांमध्ये 62 झाले आणि 63चं टार्गेट ठेवलं गावठाण संघासमोर. आणि त्या आव्हानाला पेलण्यासाठी ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानात आली आहे. नाव आहे करण मडवी आणि आकाश टकले. गावठाण टेनिस क्रिकेटला ज्यांना ग्रामीण फॉर्मॅटमध्ये अगदी टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती ठळक अक्षरामध्ये ज्याने कोरले अशी ही दोन नावं आहेत. एकीकडे आकाश, दुसरीकडे आहे करण मडवी. कित्येक स्पर्धा ज्यांना ओपन फॉर्मॅटमध्ये जे खेळलेत. विलासजी गोंधळे यांचं आगमन झालंय. तसेच गावठाण टीमसाठी शुभेच्छा आल्यात बादल ग्रुपच्या वतीनं. मनीष मडवीच्या वतीनं एक गुडघा फोल्ड केलाय. पहिला चेंडू पहिलाच दणका डीप स्क्वेअर लेगच्या 3 मध्ये लगावलाय. बॅट्समन करण मडवीच्या बॅटमधून हा चौकार. आम तो सुनाई होगा. अवघड जागेवरचं दुखणं गोलंदाजांच्या जे नाव आहे करण मडवी. अतिशय कमी वयामध्ये जो महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला. यावेळचा चेंडू बॅटच्या लिडिंग एजला लागला होता. आपण इथे मात्र फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्या अगोदर चेंडू बाउन्स झाला. त्यामुळे इथे मात्र खेळाडू सुरक्षित आहे. तमाम जमलेल्या क्रीडा रसिकांच्या साक्षीनं हा टेनिस क्रिकेट विश्वाचा हा एक वेगळा दिमागदार सोहळा आपण अनुभवतोय. VIP डॅशवर आपण पाहू शकाल आमचे प्रदीपजी गायकवाड आहेत, त्यानंतर समाधान शेठ माळी आहेत, आमचे खरं तर विलासजी पाटील साहेब सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. आणि तमाम जमलेल्या क्रीडारसिकांच्या साक्षीने ही स्पर्धा रंगली जाते. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला खरं तर स्टार्ट टू एंड पर्यंत फार मोठं एक बक्षीस लागलंय. विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी कैलासवासी विजय नारायण पाटील यांच्या वतीनं 2000चं कॅश प्राईज असणार आहे. चौकार हॅट्रिकसाठी सुद्धा आता मात्र प्राईज वाढलाय, ते सुद्धा 2000चं प्राईज असणार आहे. आणि पुरस्कृत केलं जाणार आहे ते म्हणजे कैलासवासी विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ विलास नारायण पाटील यांच्या वतीनं स्टार्ट टू एंड अगदी स्पर्धा चालू झाल्यापासून संपेपर्यंत हे बक्षीस कंटिन्यू असणार आहे. मग जो जो चांगली कामगिरी करेल ना त्या प्रत्येक खेळाडूला हे बक्षीस मिळणार आहे. खेळाडूंना मोटिवेट करण्यासाठी खऱ्या अर्थाने हे बक्षीस लागलं जाते. उत्तेजनार्थ बक्षीस आपण म्हणूया, जे सध्याच्या घडीला विलास नारायण पाटील साहेब यांच्या वतीनं विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ लागलं. एका भावाच्या पवित्र स्मृतीस आठवणीस उजाळा करत असताना हे मात्र बक्षीस लागलं जातात. संघाची धावसंख्या आहे बिनबाद 5.
हर्षद. यावेळचा चेंडू बॅट्समन आकाशनं ऑन साइडला खेळण्याचा निर्धार केला होता. जिथे क्षेत्ररक्षक उभा आहे लॉंग ऑन मध्ये टिपला जातो झेल. खेळाडू क्रमांक 1 आकाश टकले होणार झेल बाद. खूप चांगलं लिहिलंय मित्र. तर असं म्हणतात की मंत्र उच्चारणाऱ्या ओठांपेक्षा मदतीचे हात करणारे हात हे नेहमी पवित्र आणि श्रेष्ठ असतात. याचं कारण आहे तुम्ही एखाद्याबद्दल किती चांगलं बोलताय त्यापेक्षा तुम्ही एखाद्यासाठी किती चांगलं करताय ना याला समाज जास्त महत्त्व देत असतं. आणि म्हणूनच आज क्रीडा क्षेत्राप्रती का होईना दादरपाडा गावासाठी प्रती का होईना आज या मंचावरती उपस्थित असणारे हे सन्माननीय अतिथी आहेत ना त्यांनी मात्र एक हात मदतीचा केला. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की मंत्रोच्चार करणाऱ्या ओठांपेक्षा एखाद्या समोर मदतीचा हात करणारे चांगले कर्म करणारे हात हे नेहमी श्रेष्ठ असतात. आणि अशा सर्व श्रेष्ठ कर्म करणाऱ्या सन्माननीय अतिथींचा ताफा सध्याच्या घडीला अतिथी मंचामध्ये स्थानापन्न आहे. त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा मी आभार आणि कौतुक करतोय. जाऊया मॅचकडे जिथे मात्र 0.4 षटकांचा खेळ झाला आणि धाबा झाल्यात गावदेवी सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाच्या 1 बाद 5 धाबा. समीकरण पाहिलं ना तर येणाऱ्या 26 चेंडूमध्ये 58 करायचे आहेत. गोलंदाज बाळा येतोय हर्षल घरत ज्याचं नाव आहे बाळा स्पोर्ट्सचं ओनर. ही कामगिरी ते करताना दिसतात. गॅप मध्ये चेंडू टाकलाय दयानंद मडवी आल्या आल्या चेंडू ऑन साइडला खेळतात. आउटफील्ड थोडासा स्लो आहे मी म्हटलं होतं त्यामुळे कदाचित हा चेंडू अडला जातोय. सध्याच्या घडीला गावदेवी गावठाण संघातून ग्रामीण फॉर्मॅट खेळत असताना दयानंद मडवी हे नाव सुद्धा गाजताना दिसतंय. या सीझन मध्ये खूप फॉर्म मध्ये टच मध्ये असं म्हणूया आपण दयानंदला. आज या मैदानावरती दयानंदला आपल्या संघासाठी काहीतरी करण्याची नवीन संधी मिळाली आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं ना मित्रो तर उरण महाळण परिसरातील डोंगरी हा गाव सुद्धा सध्याच्या घडीला ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळतोय अवगत करतोय. त्यामुळे हे आव्हान गावठाण संघाला जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नक्कीच नसणार आहे. राऊंड विकेट यावेळेचा चेंडू झेल ओढ्याची संभावना आहे पण इथे मात्र सुरक्षित ठिकाणी चेडपूट चेंडू पडला जातो. 1 पूर्ण केली जाते. एका धावेत समाधान मानावं लागलंय. धावसंख्या होती एका षटकाच्या समाप्ती नंतर 1 बाद 7 धावा. जाऊया आपण सत्कार सोहळ्याकडे जिथे मात्र विलासजी गोंधळी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान केला जाईल त्याचा स्वीकार त्यांनी करावा. संदीप जी पाटील यांना आपण विनंती करूया. संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते विलासजी गोंधळी यांचा सन्मान केला जात आहे. संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते विलासजी गोंधळी यांचा आपण सन्मान करत आहोत. तदनंतर स्वराजजी देसाई सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा विशेष सन्मान आम्ही करत आहोत. त्याचा स्वीकार त्यांनी करावा. स्वराजजी देसाई आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. त्यांचा सुद्धा विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित आपण हा निशांत चषकाचा क्रिकेटचा एक अनुभूत सोहळा अनुभवतोय जो मात्र रंगला जातोय दादरपाड्याच्या भव्य मैदानावर. स्वराजजी देसाई यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे. त्यांनी यायचं आहे. प्रदीपजी गायकवाड यांच्या सोबत आलेले हे सगळी डॅशिंग पर्सनॅलिटीज पाहायला मिळत आहेत आणि त्यापैकीच एक सन्माननीय अतिथी स्वराजजी सुद्धा ज्यांचा सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जाईल. विनोदजी कासूकर सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. त्यांचं सुद्धा आपण मोस्ट वेलकम करणार आहोत. विनोदजी कासूकर शिरवण्या या ठिकाणी गेलेल्या लग्न सोहळ्यासाठी आणि तिथं नंतर त्यांच्या आयुष्याला मिळालेलं वेगळं वळण तमाम दादरपाडाकरांनी वाचलं अनुभवलंय अशी विनोदजी कासूकर. तर थँक्यू उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने मी सहर्ष स्वागत करतोय. मॅचकडे कॉन्सन्ट्रेट होऊया. 24 मध्ये आता करायच्या 56 धावा. 24 चेंडू विजयासाठी 56 धावांची गरज आहे. स्ट्रायकर बॅट्समन दयानंद. चला जास्त वेळ नका घेऊ प्लीज. करण मडवी ऑन स्ट्राईक. लेफ्ट हँडेड बॅट्समन अतिशय घातकी फलंदाज करण मडवी. करण मडवीचा एक सीन आठवतोय. खऱ्या अर्थानं करण मडवी विरुद्ध विश्वजित ठाकूर असं एक बिग बॅटल रंगलं होतं ओपन टुर्नामेंटमध्ये आणि तिथं विश्वजितला सुद्धा या फलंदाजाने त्या षटकामध्ये षटकार लगावला होता. खूप मोठी गुणवत्ता ठासून भरली या फलंदाजाकडे.
पण आज पाहूया तो काय करतोय आपल्या गावच्या क्रिकेटला योगदान देत असताना निशांत चषकाच्या या स्पर्धेमध्ये. यावेळचा चेंडू कॉन्सन्ट्रेट झालाय, यावेळेस मात्र त्या पद्धतीने खेळण्याचाच प्रयत्न करत असताना चेंडू शॉर्ट कव्हरच्या वरतून खेळला होता. झेल होती ही, माझ्या माहितीनुसार ही तिसरी झेल असावी, जी मात्र जीवनदान देऊन जाते करणला. धावसंख्या 1 ने नाही तो 2 ने वाढतीये. धावसंख्या होत आहेत 1 बाद 9 धावा. खरं तर बैलगाडा क्षेत्रातील सध्याच्या घडीला गावठाणकरांचा बादल फार नाव चर्चेत आहे आणि त्याच बादल ग्रुपच्या वतीनं मनीष मडवी आणि सर्व मित्र सहकाऱ्यांच्या वतीनं गावठाण संघासाठी शुभेच्छा आल्यात. यावेळचा चेंडू फटका खूप चांगला आहे, दर्जेदार फटका म्हणावं लागेल, क्लास दाखवला आणि इथे मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरच्या मधोमध बॅट्समन करण मडवीच्या बॅटमधून षटकार. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मिस मॅच होतोय. बॅट्समन चेंडू लेग स्लिप कडे गेलाय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता, कोणत्याही प्रकारे धाव मिळत नाहीये, निर्धाव चेंडू आला. धावसंख्या स्थिर आहे 1.2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 15 धावा. उरण प्रीमियर लीगच्या पहिल्या या चौथ्या पर्वामध्ये पहिला सामना खेळत असताना करण मडवीने अशीच फलंदाजी केली होती. यावेळेस एक गुडघा फोल्ड करून डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध बॅट्समन करण मडवीच्या बॅटमधून आलाय निशांत चषकाचा हा A1 षटकार. ऐवा कॅच टिपली असेल तर त्या प्रेक्षकांनी इथे यायचं आणि आपलं नाव नोंदणी करायची आहे. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होती 22 धावा. एक मोठी संधी असेल प्रेक्षकांमध्ये. ऐवा कॅच घेतल्यानंतर आपल्या नावाची नोंदणी करा. शेवटच्या दिवशी त्या सर्व ऐवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षकांमध्ये एक लकी ड्रॉ केला जाईल आणि ज्याच्या नावाची चिठ्ठी येईल ना त्याला स्पोर्ट्स सायकल आम्ही देणार आहोत. 8,000हून अधिक जास्त किमतीची ती सायकल आहे, ती मात्र त्याला बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे संधी आहे, संधीचं सोनं करून घ्या. संघाची धावसंख्या आहे 22, 1 बाद 22. स्ट्रायकर बॅट्समन दयानंद मडवी. गोलंदाज आला, नाव आहे राकेश घरत, रायटर मोर द विकेट. खोला टाकला हा चेंडू, सरळ स्टेट टू बॉलर खेळला चेंडू, अगदी गरंगळत लॉंग ऑन कडे आला. क्षेत्ररक्षक गडबडला आणि चेंडू लास्ट मुवमेंटला एक्झॅक्ट काय घडलं हे थोडक्यात आम्ही पोहोचूपर्यंत तोपर्यंत 2 पूर्ण 3ऱ्या धावेसाठी 4थ्या धावेसाठी प्रयत्न आहे का. फार मोठी विकेट होती, इथे मात्र करण मडवी बाद होता होता वाचला. 100% योगदान देणं म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण. चला पाणी घेऊन जायचं मैदानात. खेळाडू थोडासा इंजुर्ड झाला. चला तुला त्याला प्रथमोपचार द्यायचा आहे, फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा.
विलासजी गोंधळी यांच्या वतीनं या स्पर्धेला तब्बल 2000चा आर्थिक पाठबळ मिळालंय. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया या स्पर्धेच्या औचित्यानं, ज्यांनी विलासजी गोंधळी यांच्या वतीनं तब्बल 2000चा आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी दिलं गेलं आहे. त्यांचा आभार व्यक्त केले जातात. तर मैदानामध्ये थोडासा दुखापतग्रस्त असणारा खेळाडूला प्रथमोपचार देताना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहता चेतन भोईर आणि महेश पंडित उर्फ मॅडी डीजे मॅडी या स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी 2 आहेत. खूप मेहनत या सर्व तरुणांनी घेतली आहे. मधल्या काळामध्ये पुन्हा एकदा आमच्याशी जॉईंट होताना पुरुषोत्तम भगत, शंकर भोईर आणि बालकृष्ण पाटील येताना दिसत आहेत. पुढील मॅचचा टॉस ऑलरेडी झाला, त्यामुळे हा सामना जसा संपेल ना उमेशजी, तसं आपण लगेचच पुढील मॅचला सुरुवात करणार आहोत. त्रेसष्ट धावांचा आव्हान आहे, 63 धावांचा टार्गेट, आणि ते पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ जवळजवळ झाला आणि या 2 षटकामध्ये 26 धावा गावठाण संघाने पूर्ण केल्यात. त्याच्या मोबदल्यामध्ये एक खेळाडू सुद्धा त्यांनी गमावला. बाद होणारा खेळाडू नाव आकाश टकले, जो झेलबाद झाला होता लॉंग ऑन मध्ये. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. बॅट्समन स्ट्रायकर बॅट्समन असेल आकाश आणि बॉलर नेम आहे हर्षल घरत उर्फ बाळा. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड केला आणि क्रिकेट मधील आणखी एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका. बॅट्समन आकाश बाद झाल्यानंतर पूर्णपणे मॅचची दूर आपल्या हातावरती घेत असताना खेळाडू करण मडवीच्या बॅटमधून हा चौकार. इन शॉर्ट मध्येच डीजे ऑपरेटर आपण समाधान मानायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 30 धावा होतात. 1 बाद 30, 2.1 षटकांचा खेळ. यावेळचा चेंडू थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं, थोडीशी फिरकी घेणारा चेंडू म्हणावा लागेल, जो बॅट्समनला थोडासा बीट करून जातो. निर्धाव चेंडू आला. 2.2 षटकांचा खेळ. धावासंख्या होती 30 धावा. 63 करायच्यात पैकी 30 झाल्यात, अजूनही 33 करायच्यात येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. 16 चेंडू 33 धाबांचं समीकरण आहे. 16 चेंडू विजयासाठी 33 धाबांची गरज. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये होतोय. एक धाव मिळाली जाते. सरळ बॅटनं फटकी येत नाही, त्यामुळे कदाचित बॅट्समन क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न करतो, आडवे तिलवे फटके मारण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस मात्र सिंगल आली आहे. धावा त्यात 31. आता मात्र करायच्या आहेत विजयासाठी 32 धावा. 15 चेंडू आणि 32 धाबांची गरज आहे. पुढील होणारा सामना जांभूलपाडा विपक्ष बोरी या 2 संघांमध्ये आहे. टॉस ऑलरेडी झालाय. हा सामना संपता क्षणी एका साईडने हे 2 संघ मैदानातून बाहेर येतील आणि दुसऱ्या साईडून दोन्ही संघांनी इंटर व्हायचा. बोरी आणि जांभूलपाडा संघासाठी विशेष सूचना. 15 मध्ये 32 करायच्यात. गती परिवर्तन, थोडासा स्लोवर चेंडू करण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ चालला लॉंग ऑन कडे. दयानंदच्या बॅटमधून आला. सिंगलचा फटका म्हणावा लागेल. एका धावेने धावफलक पोहोचला जाते 32 वर. आता 31 करायचे येणार आहेत 14 चेंडूंमध्ये. 14 चेंडू विजयासाठी 31 धाबांची गरज. एक बॅट्समन राईट हँडेड आहे, एक बॅट्समन लेफ्ट हँडेड आहे, त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फील्डमध्ये होणारा बदल आपण पाहतोय. बुद्धिबळाच्या पटलावरती प्यादे जसे पाठीपुढे सरकवावे त्या पद्धतीने मैदानामध्ये एखाद्याला पुढे नेलं जातं, एखाद्याला मागे आणलं जातं, आणि हे क्रिकेटमध्ये घडत असतं. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट लेग कडून लॉंग लेग कडे जाताना दिसतो. क्षेत्ररक्षक प्रयत्न आणण्याचा करतोय, परंतु चेंडू निघून चाललाय सीमा पार. हे पाहण्यासाठी प्रेक्षक इथे मात्र उपस्थित झालेत. करण मडवीच्या बॅटमधून आणखी एक आलाय चौकार.
यावेळचा चेंडू बॅट्समन करण मडवीच्या बॅटमधून, हे दृश्य पाहण्यासाठी क्रीडा रसिक वेडे झालेत आणि ते दृश्य मैदानामध्ये आता मात्र निर्माण केलेत. करण मडवी बरसतो, लगावलाय उत्तुंग षटकार. ना तर किशोर मडवीच्याकडनं त्याला 3,000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. म्हणजे एका सिनियर खेळाडूकडून, एका काकांकडून आपल्या पुतण्यासाठी आणि आपल्या संघाच्या महत्वाच्या फलंदाजासाठी लागलेले बक्षीस आहे. सायबा कॅच घेणारा प्रत्यक्ष तो प्रेक्षक इथे येणं गरजेचं आहे. क्या बात आहे. आणि करण मडवीने ज्या 4 धावा करत असताना नॉन स्ट्राईकला जी डाय मारली ना आणि स्वतःला सुरक्षित ठेवलं, स्वतःची विकेट थांबवली. प्रेक्षकांपैकी किरण पवार नावाचा कोणतरी प्रेक्षक आहे ज्यानं जीपे केलेत खेळाडूला 200 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. 42 झाल्यात. 3 षटकांचा खेळ झाला. आता मात्र 12 मध्ये 21 करायचे आहेत. 12 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावा. आणखी एक गोलंदाज राज मात्रे आला. समोर असेल दयानंद मडवी. सध्याच्या घडीला या सीझन मध्ये ज्या दयानंदला फार आपण लयबद्ध केली करताना पाहिला, अनेक स्पर्धेमध्ये दयानंदची फलंदाजी बहरताना पाहिले, पण तो सध्या मैदानात आहे समोर 12 मध्ये 21 करायचे असताना. दयानंद मडवीच्या बॅट मधून लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार. चेंडू सरळ खेळला लॉंग ऑन कडे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत लॉंग ऑन ला लगावलाय हाय अँड हँडसम षटकार. धावा आहेत गावठाण संघाला. या 63 धावा. रोहन मडवी आणि आमच्यात एक छोटीशी चर्चा झाली होती पहिल्या सत्रामध्ये. या 63 धावा गावठाण संघाला कमी पडू शकतील आणि ते घडताना मैदानात आपण पाहतो. हा चेंडू गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप दिलाय, परंतु इथे मात्र 2 धावा रोखणं कठीण. 2 पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक आता मात्र हलताना, बदलताना आणि मात्र पुढे सरकताना पाहायला मिळतोय. धावा होता 54, आता विजयासाठी 10 मध्ये, माफ करा 56 होत आहेत आणि विजयासाठी आता 9 मध्ये 7 करायचे आहेत. 9 मध्ये 7 धावांची गरज आहे. विनिंग स्ट्रोक कदाचित करण मडवीच्या बॅटमधून असेल का. यावेळचा चेंडू स्लोवर करण्याचा प्रयत्न केला आणि बॅट्समन दयानंदला मात्र बीट करून जात आहे. समीकरण बदललंय. 8 मध्ये आता मात्र 7 करायचे आहेत. सामना अजूनही संपलेला नाही असं मी म्हणेन. क्रिकेटमध्ये असे कित्येक दृश्य आपण अनुभवलेत ज्यामध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावा, 6 चेंडूमध्ये 5 धावा होताना कधी कधी फलंदाजांना तो सामना गमावा लागला. यावेळचा चेंडू झेल उडाला जातोय सिलिमिडॉफ कडे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जातात. आता मात्र येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. चला बोरी टीम आणि जांभूलपाडा रेडी राहायचं, आपण समोर यायचं. जांभूलपाडा आणि बोरी. जांभूलपाडा आणि बोरी टीम साठी विशेष सूचना, आपण समोर यायचंय. 7 आणि 5. 7 मध्ये 5 करायच्यात. फुल टॉस आहे यावेळेस मात्र मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना राकेश चेंडूला थांबवतोय. तोपर्यंत सिंगल पूर्ण केले जाते. हाईट फॅक्टर चेक केला जात आहे. रिव्ह्यू एक्झॅक्ट कोणाचा आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा.
आहे, त्यामुळे इथे मात्र या चेंडूवरती पूर्ण केले जात आहेत ते फक्त एकच धाव मिळते. आता समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. असं म्हणतात ना, काय करा ते आता करा, आली घडी आपली साधा. आणि ही घडी जर साधायची असेल तर डोंगरी संघाकडे यापेक्षा आणखी वेगळं कोणताही पर्याय आणि कोणतीही संधी नसेल. मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल आणि 6 मध्ये 4 करत असताना गावठाण संघाला रोखण्याची त्यांच्याकडे फार मोठी संधी आली. पाहूया काय घडलं जातं. यस, करण मडवीने चौकाराने सामना जिंकवला तर किरण पवार या प्रेक्षकाकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला दिलं जाणार आहे. जीपे केले जातील आणि तो स्क्रीनशॉट आमच्यापर्यंत पोहोचेल. पण सध्या स्ट्रायकर बॅट्समन आहे ज्याचं नाव आहे दयानंद मडवी. विश्रामजी मोहिते यांच्या वतीनं सुद्धा या स्पर्धेसाठी 1111 रुपयाचा आर्थिक पाठबळ मिळाला. विश्रामजी मोहिते जांभूळपाडा यांना आपण विनंती करूया की आपण अतिथी मंचावरती सन्मानपूर्वक अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. विश्रामजी मोहिते जांभूळपाडा. यावेळचा चेंडू हलक्या हाताने फक्त कट केला जातोय. स्क्वेअर कटचा हा फटका पाहायला मिळाला आणि सिंगल पूर्ण केली जाते. विजयासाठी आता मात्र येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. तमाम जमलेला हा क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहतोय त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. यस यस, अजून जर एक चौकार मारून जर ही मॅच संपवली तर विजय पवार, माफ करा, किरण पवार यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज खेळाडूला दिलं जाणार आहे. चौकार मारला तर 500 रुपये दिले जातील. करण मडवी मैदानाच्या चौफेर ज्याची फटकेबाजी होताना पाहायला मिळाला, जो नाबाद सध्याच्या घडीला 14 चेंडू 35 वरती खेळतोय आणि दयानंद मडवी जो नाबाद 24 वरती खेळतोय. आणि करण मडवी जर ही मॅच जिंकवतोय तर किशोर मडवी यांच्याकडनं ऑलरेडी त्याला 3000चं कॅश प्राइज येणारच आहे. राऊंड विकेट. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटच्या टोला लागला आणि ते मात्र झेल टिपलाय. करण मडवी बऱ्याच अवधीनंतर उशिरा का होईना इथे मात्र होतोय झेलबाद. खेळाडू करण मडवी 15 मध्ये ज्याने 35 केल्या. करण मडवी बद्दल मला गावठाण संघ जिंकल्यानंतर एवढंच म्हणावंसं वाटेल, गड आला पण सिंह गेला, जो मात्र बाद झाला. आता मात्र कुंदन घरातला मिळालेले यश, ज्यानं 1 चेंडू 1 षटक हाताळत असताना आतापर्यंत धावा दिल्या त्या फक्त 1 धाव दिली आहे आणि 1 विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. समीकरण बदललंय, 4 मध्ये 3 करायचे आहेत. 4 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू हा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल का? नक्कीच नाही, निर्धाव आला. चेंडू चांगला आहे आणि आता समीकरण बदललं गेलंय. येणाऱ्या 3 मध्ये 3 करायचे आहेत. मॅच पुन्हा एकदा यू टर्न घेत असताना पाहायला मिळते. 3 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. करण मडवी बाद झाल्यानंतर आता मात्र एक वेगळं प्रेशर असेल. नवीन बॅट्समन आहे संचित, नवीन बॅट्समन संचिता. 3 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज कुंदन कमबॅक केलं. यावेळचा चेंडू हलक्या हाताने खेळला, स्क्वेअर कटचा फटका आहे. चेंडू पॉइंट कडे चालला, 1 पूर्ण केली जाते आणि आता मात्र येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे? या अगोदर प्रेक्षकांना असं वाटलं होतं सामना एकाती संपेल, पण नियतीला मान्य नव्हतं डोंगरी संघाच्या त्या खेळाडूंच्या जिद्दीला, आणि म्हणूनच की काय हा सामना अगदी सरते शेवटी शेवटच्या चेंडूवरती येऊन टेपला. 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. कुंदन घरात कमबॅक करून देतोय. यावेळचा चेंडू बॅट्समन करण, इथे मात्र दयानंद मडवी सुद्धा हा फटका खेळतोय आणि फटका मात्र अंगलट आलाय. डीप मिड विकेट मध्ये उडालेला झेल टिपलाय आणि खेळाडू क्रमांक 3 दयानंद मडवी झालाय. प्रेक्षकांना चर्चेला आता मात्र उधाण आलाय. खेळाडू क्रमांक 3 झेलबाद. बनवेल आणि एखाद्या फकीराला कधी अमीर श्रीमंत बनवेल हे सांगणं कठीण.
असं म्हणतात ना, मैदानातील खेळ आणि माणसाची वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि ती आता मात्र बदलत असताना पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं एकीकाळी सामना एक हाती संपेल, चेंडू जास्त आणि धावा कमी असं समीकरण असताना आता मात्र चेंडू एक आणि धावा हव्या त्या 2 विजयासाठी. हे आहे मित्रो क्रिकेट. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल आणि क्रिकेटमध्ये कधी काय बिघडेल याचा मात्र निर्णय. म्हणूनच मित्र असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये एकाला नाही तर एकीला महत्व आहे. मैदानामध्ये एकटा लढणारा करण मडवी बाद झाल्यानंतर आता मात्र धावांसाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. त्याच्या विरोधात डोंगरी संघाच्या सांघिक कामगिरीचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी हार मानली नाही, ज्यांनी मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलंय. एक चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज आणि खेळाडू आलाय भूषण धामापूरकर. ऑलवेज जो एव्हरग्रीन बॅटिंग आणि फिल्डिंग करत असतो असा भूषण, जो मात्र स्ट्रायकर बॅट्समन आहे. 1 चेंडू 2 धावा. यावेळचा चेंडू फटका फसला आणि इथे मात्र घडलंय काय हो, त्याच नव्हतं झालंय. डोळे मिटावे आणि उघडून पाहावं तर एखाद्या अनेक फुलांनी बहरलेल्या बागेला स्मशानामध्ये त्याचं रूपांतर करावं आणि मात्र पराभव पत्करायला हवा अशा पद्धतीचा सामना मैदानामध्ये घडलाय. आणि मात्र एखाद्या वाघाच्या जबड्यातून शिकाऱ्यानं परतावं त्या पद्धतीनं जिंकलेल्या सामन्याला मात्र खेचून आणलंय आणि मात्र पराभूत केलंय ते म्हणजे गावठाण संघाला डोंगरी संघानं. हे म्हणजे असं झालं, आले लेट डोंगरीवाले आणि झाले शेट. कौतुक करावं लागेल डोंगरी संघाचं, कौतुक करावं तेवढं कमी असेल. करण मडवी बाद झाल्यानंतर घडलंय काय, दयानंद मडवी बाद झाल्यानंतर घडलंय काय, घडलं नाही तर बिघडलं असं म्हणावं लागेल. आणि तो सामना इथे मात्र अतिशय निसटत्या पराभवामध्ये संपला. स्पेशली थँक्स टू समाधानजी माळी सर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. विनय यार्डचे चीफ मॅनेजिंग खऱ्या अर्थानं डायरेक्टर आणि चॅलेंजर चिर्ले संघाला ज्यांनी खऱ्या अर्थानं नव्या उमेदीनं भरारी दिली आहे असे सन्माननीय समाधानजी माळी सर या स्पर्धेसाठी उपस्थित झाले, त्यांचं विशेष कौतुक करेन. आणि पुढील मॅच आम्ही अनाऊन्स केलेली आहे ऑलरेडी. सतीश स्मृती जांभूलपाडा विपक्ष होनेश्वर बोरी या 2 संघ